आगरी समाजात एक प्रथाच पडलेल्या हळद आणि साखरपुडा मुक्तीसाठी समाजातील अनेक ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक प्रयत्न करताना दिसतात। मात्र दुसरीकडे आगरी नसलेली आणि केवळ शान म्हणून तयार झालेली प्रथा काही सोडायला तयार नाहीत। काही दिवसांपूर्वी एका हळदी कार्यक्रमात झालेल्या प्रचंड वादावादीनंतर हा सगळा मुद्दा पुन्हा चर्चेत आला। आगरी समाजातलं लग्न म्हटलं की चर्चा होते वधूवरांपेक्षा त्यातल्या हळदी सोहळ्याच्या भपक्याची। लग्न समारंभात मांगल्यासाठी असलेली हळद आगरी समाजात मोठीनं उधळली जाते। या समारंभात शिरलेल्या काही अवाजवी खर्च आणि नको त्या प्रथांमुळे पिवळी हळद आता लाल व्हायला लागली आहे। त्यामुळे काही वर्षापासून वसई डोंबिवलीपासून थेट अलिबाग पर्यंत हळद मुक्तीची चळवळ सुरू झाली। मात्र एकीकडे ही चळवळ जोर धरत असली तरी ही प्रथा हा भपका एकाएकी दूर लोटणं समाजाला शक्य नाही, हे अजूनही सुरू असलेल्या हळदीवरून दिसून येते। नुकतेच डोंबिवली जवळ सागाव गावात हळदी दरम्यान मोठा राडा झाला। केवळ झिंगाट गाणं लागलं नाही म्हणून सुरू झालेली शाब्दिक बाचाबाची थेट हाणामारीपर्यंत गेली आणि 9 जण गंभीर जखमी झाले। कोणतं गाणं लावावं यावर मतभेद झाल्यामुळे तिथं जमलेल्या मित्र नातेवाईकांच्या मध्ये पहिल्यांदा बाचाबाची झाली आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर मोठ्या मारामारीमध्ये झालं। त्याच्यामध्ये एकूण 9 लोक जखमी झाले आणि त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे। या प्रकारामुळे हादरलेल्या समाजातल्या विचारवंतांनी नुकतीच मानपडा गावात एक सभा आयोजित केली। त्यात समाजातले प्रतिष्ठित सहभागी झाले होते। हळद आणि साखरपुडा या धार्मिक नाही तर केवळ लौकिक प्रथा आहेत, त्यामुळे आगरी समाजाचीच बदनामी आणि रास होतो असं मत समाजातल्या विचारवंतांनी मांडलंय। आता जी सागवला जी घटना घडलेली आहे ते ऐकून खरोखर दुःख झालेलं आहे आणि याच्या पुढे असं होऊ नये म्हणून आम्ही आता प्रत्येक पोलीस स्टेशनला जशी एक विनंती करणार आहे का जे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की रात्री 10 नंतर हे वाद्य बंद व्हायला पाहिजेत, त्याची अंमलबजावणी सर्व महाराष्ट्रात व्हावी, आमच्या समाजात अगोदर व्हावी। ह्या प्रथा आर्थिकदृष्ट्या आमच्या समाजाला दुर्बल करणाऱ्या आहेत आणि म्हणून त्या बंद व्हाव्यात या समाज धुरीणांचं सगळ्यांचंच मत आहे आणि संघर्ष समितीचं सुद्धा तेच ठाम मत आहे। ही प्रथा खारेगाववरून इकडे आली, त्यांनी हळद सुरू केलं, तिथून पुढे हळूहळू वाढत गेली। आता खारेगावमध्ये बंद झालंय आणि आमच्याकडे चालू आहे, असं विचित्र प्रकार झालेला। आगरी समाजात या अनिष्ट प्रथेविरोधात उचलला गेलेला आवाज खरोखरच स्वागतार्ह आहे। मात्र अजूनही ही प्रथा सोडायला अनेक जण तयार नाहीत, त्यामुळेच हे राडे अजूनही होत असल्याचं दिसतंय। आगरी समाजानं स्वतःहून यावर विचार करून आपल्या समाजाच्या स्वास्थ्यासाठी या आंदोलनाला बळ देणं गरजेचं आहे। विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।